नमस्कार. मी निर्मला गुणवंतराव हिवसे, आर्वीला राहते. माझी वय 82 वर्षाची आहे. मला रानातील भाज्या गोळा करून त्या इतरांना करून दाखवण्यात खूप आनंद मिळतो. आज मी आपणाला कोंबडा ही रानभाजी कशी करायची ते दाखवते. कोंबडा ही भाजी दिसायला अशी असते. ही घरी आणून स्वच्छ निवडायची आणि ती स्वच्छ 3 पाण्याने धुवायची. त्यानंतर जर ते पानं जून असतील तर ते चिरून घ्यायचे. असे हे मी चिरून घेतलेले आहे. आणि भाजी मात्र 3 पाण्याने स्वच्छ धुवायची. आता त्यासाठी लागणारे साहित्य: तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरची आणि आल्याचा ठेचा, मुगाची भिजवलेली डाळ, कांदा बारीक चिरलेला आणि ओल्या खोबऱ्याचा किस. आता मी आपणाला भाजी कशी करायची ते दाखवते. 2 चमचे तेल टाकायचं. त्यात चमचाभर मोहरी टाकायची. त्यात चमचाभर जिरं टाकायचं. चिरलेला कांदा टाकायचा. कांदा चांगला होऊ द्यायचा. कांदा लवकर नरम होण्यासाठी त्यात थोडं मीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. त्यात ठेचलेला लसूण टाकायचा. कांदा थोडा होत आल्यानंतर त्यात ठेचलेली हिरवी मिरची घालायची. मी 5 मिरच्या टाकलेल्या आहे. आपल्या चवीनुसार आपण जास्त पण टाकू शकता, कमी पण करू शकता. कांदा चांगला परतल्यानंतर भाजी टाकायची. त्यात मूग डाळ टाकायची. लागेल तेवढी.
थोडी वाफ आल्यानंतर खोबऱ्याचा किस टाकायचा आणि सांबार टाकायचा. मी अर्धा डोल टाकलेला आहे त्याचा खोबऱ्याचा. आपण कमी टाकू शकता, जास्तही टाकू शकता. सांबार टाकायचा बारीक चिरलेला. सांबार भरपूर टाकायचा. आता ती झाकून 15-20 मिनिटं होऊ द्यायची चांगली नरम, आणि मग जेवायसाठी तयार. ही भाजी तयार झालेली आहे. आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढते. अशा तऱ्हेने ही ही रानभाजी तयार झालेली आहे. आता ती खाण्याकरता तिचा आपण उपयोग करू शकतो. रानभाजींची स्पर्धा आरोग्य निधीतर्फे आयोजित केलेली आहे. त्या स्पर्धेत भाग घेण्याची माझी मनापासून इच्छा झाली. त्यामुळे मी ही भाजी मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या भाज्या रानावनात पावसाळ्यातच मिळतात. या भाजींमध्ये शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक द्रव्य असतात. आयर्न, सोडियम, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फायबर इत्यादी सर्व जीवनसत्वे या भाज्यांमध्ये असतात. त्याचा सर्वांनी खाण्यासाठी उपयोग केला पाहिजे. आणि ह्या रानभाज्या कुठे मिळतात, त्यांचा काय काय उपयोग आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही स्पर्धा आरोग्य निधीतर्फे आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि अशा स्पर्धा आयोजित झाल्या तर इतरांनाही आपले आयुष्य सुखरपणे जगण्याकरता आणि शरीराला आवश्यक द्रव्ये मिळण्याकरता प्रोत्साहन मिळेल. याबद्दल आरोग्य निधीची मी खूप आभारी आहे. धन्यवाद.